टुडे करंट अफेअर 2 ऑक्टोबर 2024. भारतीय चित्रपटातील सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दिला जातो. हा प्रतिष्ठान पुरस्कार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराचा चित्रपट उद्योग सेवा समन्वय करतो. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमादरम्यान 8 ऑक्टोबर 2024 रोजी औपचारिकपणे पारितोषिक प्रदान केले जाईल. चक्रवर्ती यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्मभूषण हा आणखी एक मोठा सन्मान प्रदान करण्यात आला. 30 सप्टेंबर 2024 रोजी औली, उत्तराखंड, भारत येथे सुरू होणाऱ्या काझिएंट 2024 हा भारत आणि काझाकस्तानमधील 8वा संयुक्त लष्करी सराव आहे. हा उपक्रम 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल. या वार्षिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वाढवणे आहे. 4 नंबर. जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक मोठा नाव उपक्रम एक प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो मजकूर, ग्राफिक किंवा अगदी ध्वनी निर्माण करण्यास सक्षम आहे. भारतात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरायची आहे. नवी दिल्ली येथे अधिकृतपणे या प्रकल्पाची सुरुवात करताना डॉ. जितेंद्र सिंग, केंद्रीय राज्यमंत्री, भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगभरात अग्रेसर बनवण्याच्या उद्देशाने भारतगीत तिच्या नावण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक घटक आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या क्रूझ भारत मिशन हा भारतातील क्रूझ प्रवासाला चालना देण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे. लायनर एक्सप्रेसवर अधिकृत उघडण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारताच्या समन्वयाचा वापर एक मोठे समुद्रापर्यंतचे गंतव्य म्हणून करणे आणि क्रूझ जहाज प्रवासाची संख्या वाढवणे ही आहे. 2029 पर्यंत क्रूझ प्रवासी वाहतूक चौपट होणे अपेक्षित आहे. एसिलोवा होयुक नावाने ओळखल्या जाणाऱ्या तुर्कीमधील पुरातन तळावर पुरातत्वशास्त्रज्ञांना आता सर्वात जुनी ज्ञात कोहल स्टील सापडले आहे. एक प्रकारचे पुरातन आयलानर. या निष्कर्षानुसार सौंदर्य प्रसाधन सुमारे 8,000 वर्षांपूर्वी लागू केले आहे. 2 ऑक्टोबर 2024 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होईल. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील काही भागातील लोक सूर्याच्या मध्यभागी चंद्राचे आच्छादन पाहण्यास सक्षम असतील आणि अग्नीच्या विलय सोडले. उत्तर अमेरिका आणि पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूच्या प्रदेशांसह जगाच्या इतर भागांमध्ये जेव्हा सूर्याचा अर्धा भाग चंद्राद्वारे अस्पष्ट होईल तेव्हा लोकांना आंशिक सूर्यग्रहण दिसेल. हे ग्रहण हे खेदजनक आहे.